पांडुरंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी जय जय श्री जय जय शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता
काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा शिव बोडा चक्रवर्ती तयाचे पाय माझे चित्ती मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवपात निवडलेला हा अभंग एचे यावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संत भूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा असा हा अभंग आहे आणि संतपर प्रकरणातील असा हा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय आपल्याला सांगतात की ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊया ना दादा त्या त्या ठिकाणी आपलं कपाळ म्हणजे आपलं नशीब आपल्या सोबत राहणार। खरा लाभ जर कुठे मिळत असेल ना तो संतांच्या संगतीमध्ये मिळणार। पूर्वजन्मीचं जर आपलं काही पुण्य असेल ना दादा संतांमध्ये आणि आपल्यामध्ये वियोग निर्माण करणारे बीजच उत्पन्न होणार नाही असे महाराज म्हणतात। महाराज म्हणतात खरं भाग्य म्हणजे धन मिळणं पुत्र होणं सुंदर पत्नी मिळणं नव्हे मग काय हो तुकोबराया खरं भाग्य तरी काय आहे। निकट वास बरा संता पाय संतांचे पाय हेच वतनदारीचे ठिकाण मानून त्यांच्या पायावरती जीव अर्पण करावा असा अभंगाचा सरळ सरळ सांगायचा भावार्थ। सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पुण्य पावन पंचगव्हाण या गावामध्ये समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिन महोत्सवाच्या निमित्ताने सतत 20 वर्ष झाले या भव्य दिव्य अशा सप्ताहाचे आयोजन नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ करत आहात आणि या वर्षीचं हे 21वे वर्ष बरोबर ना। आमचे परम आदरणीय असणारे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरजी महाराज मार्के यांच्या अथक मार्गदर्शनाने आणि अथक परिश्रमाने आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन झालेलं आहे। खरे तर माझी तारीख घेऊन आज जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे बरं का। महाराजांनी कॉल केला होता मार्के महाराजांनी तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योगाला आमचे विनोद दादा असतील यांच्याही माध्यमातून सेवेचा योगाला आणि तुमच्यासारखे भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं सेवा मला मिळाली हे मी माझं खरंच या ठिकाणी परमभाग्य समजते। धन्य मी मानेन आपुले संचित किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही। खरंच सुंदर या ठिकाणी नियोजन तुम्ही ग्रामस्थांनी केलेलं आहे कारण नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असेल आबाजी असं नाही ना। कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचंय सप्ताहाचं नियोजन करायचंय मंडप कसा असावा साऊंड सिस्टीम कशी असावी गायक वादक कसे असावेत अगदी वस्तुस्थितीनं हे ज्ञान महाराजांना आहे नियोजक कमिटीला आहे। खरंच फार सुंदर नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। सिस्टीम सुद्धा सुंदर आहे नाहीतर आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो बरं का। आता मध्यंतरी 2 वर्ष कार्यक्रम बंद होते कारण छोटं बाळ असल्यामुळे पण आता चालू केलेत तर आम्ही अख्खा महाराष्ट्रभर फिरलेली आहे मी बरं का। पण कुठं काय असते एखाद्या वेळेला साऊंड सिस्टीमचा फार मोठा सेटअप लागलेला असतो कीर्तनाला गेले
आणि तिथं कीर्तनामध्ये गेल्यानंतर मी म्हटलं दादा थोडा माईकला विको द्या हो. मग दादाकडे मी बघत होते, दादा तिथं थांबलेच नाही हो, दादा घरी गेले बरं का. आणि विको मंजनची बाटली आणली माझ्या समोर ठेवली, म्हणे हे घ्या ताई विको. पण इथं मात्र तसं नाही, सुंदर ऑपरेटिंग दादा करतात, सुंदर नियोजन तुमचं आहे आणि ऐकणारे श्रोतेही हुशार आहेत. आणि अशा या तयारीच्या वातावरणामध्ये आपण भगवत चिंतन पाहणार आहोत. विठ्ठल बघा, महाराष्ट्र ही संतांची भूमी, संतांची एक परंपराच कित्येक वर्षापासून या भारत भूमीस लाभलेली आहे. पवित्र ते कोडा पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपला हा भारत देश, या भारत देशामध्ये अनेक जाती, अनेक पंथ, विविध भाषा बोलल्या जातात दादा, पण सर्वांच्या हृदयामध्ये मात्र एकच भावना, इंडिया इज माय कंट्री, ऑल दी इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड. सारे भारतीय माझे कोण आहेत? बांधव आहेत. याचाच अर्थ असा आहे, भारतीय संस्कृती ही उच्च कोटीची आहे दादा. इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर, इंडियन फिलॉसॉफी इज द ग्रेट फिलॉसॉफी. भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान हे जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि अशा या संस्कृतीचा गौरव करण्याचं कार्य अनेक अनेक थोर महापुरुषांनी अनेक अनेक कार्यक्षेत्रामध्ये केलंय हो. मग कदाचित ते राजकीय, सामाजिक, आर्थिक कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांनी या संस्कृतीला अगदी उंच पातळीवर नेऊन पोहोचवण्याचं कार्य केले दादा. याच्याही पुढे जाऊन सांगते, भारतासारखा देश जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. कारण आपल्या भारत देशाला काय म्हटलं जातं? भारत. तुम्ही कधीतरी ऐकले का अमेरिकन माता, पाकिस्तान माता, ऑस्ट्रेलियन माता, चीन माता, रशिया माता? कधीतरी ऐकलंय? अहो, त्यांना माता काय, त्यांना मावशी सुद्धा म्हटलं जाणार नाही. कारण जेवढा भारत देश पवित्र आणि पावन संस्कृती प्रधान देश आहे, ते देश संस्कृती प्रधान नाहीत बरं का. हाच आपला भारत देश आहे. या भारत देशामध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, झाशीची राणी, संत नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज असे अनेक अनेक थोर रत्न होऊन गेले. हाच आपला भारत देश आहे, महाराष्ट्राची भूमी आहे. या भूमीमध्ये संत ज्ञानोबराय होऊन गेले, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. आणि आमची आत्ताची तरुण मुलं म्हणतात 16वा वरीस धोक्याचं. अरे धोक्याचं नाही, ते प्रगतीचं आहे. काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं वय आहे रे ते गड्या. हाच भारत देश आहे की या भारत देशामध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या भगवत धर्माची पताका परप्रांतामध्ये रोवली. ज्या वेळेला स्वामी विवेकानंद परप्रांतामध्ये जायचे, लोक विचारायचे स्वामी विवेकानंदांना, काय हो तुमच्या भारत देशामध्ये सर्वात महत्वाची पॉवर कोणती आहे, शक्ती कोणती आहे? त्यावेळेला स्वामी विवेकानंद सांगायचे, आमच्या भारत देशामध्ये आमची भारतीय तरुण पिढी ही फार मोठी शक्ती आहे. आमच्या देशावरती जर काही संकट आलं आणि हे तरुण जर लढायला लागले ना, तर त्यांच्या जीवावरती इकडचं तिकडे होऊ शकतो, पण देशावरती संकट नाही येऊ देणार आमचे तरुण. आणि त्यांचं तर म्हणणं असं होतं की 100 तरुण जर अगदी निष्कामतेने, निस्वार्थीपणाने एकत्र आले आणि ते जर या देशाकरता लढायला लागले ना, तर हे 100 तरुण अख्ख्या विश्वावरती आपली सत्ता गाजवू शकतात. एवढी ताकद आमच्या तरुणांच्या हातात आहे, आमच्या तरुणांच्या मनगटामध्ये आहे. पण आपली ही तरुण पिढी काही करायला नकोच म्हणते हो. काही करण्याच्या अगोदर फेल गेलो तर अरे बाबा करून तर बघ, कदाचित पास झाला तर करायला काय हरकत आहे, पण काहीच करायला नको म्हणते. आणि बघा, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काही घडायचं असेल तर तुम्हाला स्वप्न बघावे लागतील. पण स्वप्न बघून तिथपर्यंत थांबायचं नाही, तर चालत राहावं, चालत राहावं, चालत राहावं. आणि अखंडतेने जर तुम्ही चालत राहाल ना, तर एक दिवस असा येईल की ते तुमचं स्वप्न तुमच्या पायापाशी लोळण घालत येईल. पण त्याकरिता जिद्द असावी लागते, प्रयत्न असावे लागतात, तरच तुमचं ते स्वप्न पूर्ण होत असतं. की उंच आकाश घे तू अशी काही भरारी,
पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. कमी ध्येय तू मनी ठाणू नको, थोड्याशा यशावर समाधान मानू नको. कारण अत्युच्च संकल्पसह बांधली यशाची दोरी. उंच आकाश घे तू अशी काही भरारी. पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. जगाने आपल्याकडे बघावं, आई वडिलांनी, गावकऱ्यांनी, आणि म्हणावं तो मुलगा दिसतोय ना, ती मुलगी, अरे ते आमच्या गावातील आहे. असा अभिमान गावकऱ्यांना, आई वडिलांना आपला असला पाहिजे गड्या. असं काहीतरी कर्तृत्व तुम्ही तुमच्या जीवनात करा. विठ्ठल या ठिकाणी भाग्यवान लोक तुम्ही आहात की कीर्तनाला तुम्ही येता. कारण कुणीही नाही येत दादा या कथा कीर्तनाला. अरे सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं. त्यासाठी परंपरेचं पुण्य असावं लागतं. कुणीही नाही येत या कथा कीर्तनाला. निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांच्याच शब्दांनी या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या राजांनो. अरे घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा. तुकाराम तुकाराम असा ज्यांचा अधिकार त्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडला. आणि या अभंगातून महाराज आपल्याला संतांचं महत्त्व प्रतिपादन करतात. पण या कलियुगामध्ये खरे संत ओळखणं फार कठीण झालंय. अरे कुणीही स्वतःला संत म्हणायला लागलंय. कुणी देव अंगात आणून स्वतःला संत म्हणून घेतात, कुणी जादूटोना करून स्वतःला संत म्हणून घेतात, कुणी भगवे कपडे परिधान करून स्वतःला संत म्हणून घेतात. मग संत तरी कुणाला म्हणावे आणि वैष्णव कुणाला म्हणावे? दोन प्रश्न. तुम्ही म्हणाल ताई आम्ही कीर्तनकाराला वैष्णव म्हणावे का? तर नाही बाबा. कारण कीर्तन करी सिपारी कीर्तनकारची होशी, परी वैष्णवाना होशीर जाना. कीर्तनकार होऊ शकतो, वैष्णव नाही. तुम्ही म्हणाल ठीक आहे ताई मग कथा करायला म्हणावं का वैष्णव? पुराणकारी सिपारी पुराणे कहोशी, परी वैष्णवाना होशीर जाना, होशीर जना. पुराणकारी सिपारी पुराणे कहोशी. कथाकार होऊ शकतो, वैष्णव नाही. पण या सर्व गोष्टी करून जो देवाचे अखंड नाम चिंतन करत असेल तो खरा वैष्णव. नामा म्हणे नाम केशवाच घेशी, तरीच वैष्णव होशिरे जना. आता हे झालं वैष्णवांच्या बाबतीत. मग संत कुणाला म्हणावे? आता कुणी कुणी भगवे कपडे परिधान करून स्वतःला संत म्हणून घेतात. मग भगवे कपडे परिधान करणाऱ्याला संत साधू संन्याशी म्हणावे? एखाद्या कुत्र्याचा सुद्धा भगवा रंग असू शकतो ना, बरोबर आहे ना आजी? पण त्याला काय अनुभव? भगवे तरी श्वाना सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय प्रश्न. भगव धारण करून साधू संत संन्याशी होता येत नाही. त्यासाठी वैराग्य असणं फार फार गरजेचं आहे. एखाद्या वेळेला संसारी माणूस सुद्धा संन्याशी होऊ शकतो. पण भगवा झाला अंतरी वश केला, वरी भगवा
आवरी भगवा झाला नामे अंतरी भजन केला कामे वरी भगवा नामे अंतरी भजन केला कामे त्यास म्हणा जागी विटे बना आवरी भगवा झाला नामे अंतरी वस केला नामे अंतरी वस केला एखाद्या वेळेला संसारी माणूस सुद्धा संन्याशी होऊ शकतो माझ्या दादा. पण ज्याचं माझं माझं म्हणणं आणि मीपणा गेला ना, तो संसारी का असेना तो संन्याशीच आहे. ज्ञानोबराय आपल्या ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथात सांगतात, मी माझी ऐसी आठवण विसरली जयांचे अंतःकरण पार्थात संन्याशी जाण निरंतर. भगवत धारण करून संन्याशी होता येत नाही. बघा, एक धोबी बाबा नदीच्या किनाऱ्यावरती कपडे धुत होते. कपडे धुत असताना एक साधू, एक महाराज त्या किनाऱ्यावरती आले आणि संन्याशांना त्या किनाऱ्यावरती एक सोन्याची अंगुठी पडलेली दिसते. संन्याशांना वाटलं चला घेऊया आपण, पण लगेच विचार केला की आपण जर ही अंगठी घेतली आणि कुणी जर पाहिलं तर काय म्हणेल, हा वा रे वा, संन्याशी असून पडलेली वस्तू घेतली की. म्हणून संन्याशांनी काय केलं, जरा इकडे तिकडे नजर फिरवली. नजर पडली धोबी बाबांवरती. आवाज दिला धोबी बाबांना, अहो धोबी बाबा इकडे या ना जरा. धोबी बाबा जवळ आले. काय हो महाराज, काय म्हणता? अहो धोबी बाबा, ही अंगुठी ना कुणाची तरी पडलेली आहे, ती तुम्ही घ्या, भरपूर पैसे येतील. त्यावेळेला धोबी बाबा म्हणतात, महाराज तुम्हाला ही अंगठी केव्हा दिसली हो? त्यावेळेला संन्याशी म्हणाले, 10 मिनिट अगोदर. धोबी बाबा म्हणतात, ऐका पंचगव्हाणवासियांनो, धोबी बाबांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. धोबी बाबा म्हणतात, महाराज अहो मी ही अंगुठी 8 दिवस झाले बघतोय. किती दिवस? 8 दिवस झाले. पण माझे नाही तर कशाला घेऊ हो? म्हणून विचार करा की खरा संन्याशी कोण आहे. म्हणून संन्याशी होणं पाहिजे तेवढं सोपं नाही, फक्त सोंग घेणं सोपं आहे. वैराग्यानं फार फार कठीण आहे. संन्याशाचे सोंग आणि ताती सांग, संन्याशाचे सोंग, संन्याशाचे सोंग आणि ताती सांग, संन्याशाचे सोंग. संन्याशाचे
संन्याशी होणं सोपं नाही, फक्त सोंग घेणं सोपं आहे, वैराग्य घेणं फार कठीण आहे. वैराग्याची व्याख्या विचारसागर ग्रंथात केलेली आहे. इहलोकापासून ते परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या त्यागाच्या भोगाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. झोपल्या नाही ना तुम्ही? कीर्तन ऐकत आहे ना? झोपल्या का काय? जागे आहे ना सर्व? ऐका, एका मनुष्याचं काम करायचं जीवावर यायचं. आळशी माणूस होतो. आळशी माणूस म्हटल्यानंतर त्याचं कुठलंही काम जीवावर येत असतं. मग त्याच्या पत्नीने जर त्याला काहीही म्हटलं ना, तो एक वाक्य म्हणायचा, आपल्याला काही म्हणायचं नाही बरं, मी संन्यास घेईल. तेव्हा त्याची पत्नी बोलणं बंद करायची की खरंच देव ना जाणून हा माणूस संन्यास ना घेऊ. एक दिवस काय झालं, त्याच्या पत्नीचा राग अनावर झाला, काही केल्या आवरेना. हा असाच गावातून फिरून घरी आला. त्याची पत्नी म्हणाली, काय हो दिवसभर रिकामा फिरता, या गावून त्या गावला, त्या गावून तिसऱ्या गावला, काही काम धंदा करत नाही. तो म्हणाला, हे बघ शांता, मला काही म्हणायचं नाही बरं का, नाहीतर मी संन्यास घेईल. ती म्हणाली, घ्या, फार चांगलं होईल, नाहीतरी म्हणे तुम्हाला मलाच पोसावं लागतं. तो म्हणाला, हे बघ मी खरंच संन्यास घेईल. ती म्हणाली, खरंच घ्या, लोक पाया पडतील तेव्हा पडतील, मित्र आत्ताच पाया पडते. मग काय, हा गावात गेला, भगवे कपडे शिवले, घरी आला, अंगात घातले, कपाळाला गंध लावला, गड्यात माळा घातल्या आणि पत्नीला म्हणतो, शांता जातोय बरं का? ती म्हणाली, आधी जा. थोडासा पुढं गेला, आणखी मागे वळून पाहतो, अगं मी खरंच चाललोय, येणार नाही. ती म्हणाली, येऊच नका. थोडासा पुढं गेला, गल्लीत उभा राहिला, आणखी तिच्याकडे मागे वळून पाहतो, शांता अगं तुला खोटं वाटतंय का? मी खरंच चाललो, येणार नाही. ती म्हणाली, येऊच नका, आधी निघा. मग काय, बस स्टँड वर गेला, वाटेत त्याला त्याचा मित्र भेटला. मित्राला सांगितलं, घरी जा आणि तुझ्या वहिनीला सांग भाऊ चालले. मित्र घरी आला आणि वहिनीला सांगतोय, वहिनी, ओ वहिनी, भाऊ चालले ना. वहिनी म्हणाली, तुम्ही सुद्धा त्यांचे शिष्यवान सोबत जा. मित्र पडून गेला. आता हा काय रानात गेला हो, एक महादेवाचं मंदिर होतं तिथं गेला. पण मग थंडीचे दिवस होते, थंडी वाजू लागली, अन्न नाही, पाणी नाही, खाली झोपायला बिछाना नाही, अग्नी पेटवायला माचीस नाही, अंगावर घ्यायला चादर नाही. मनात विचार केला, बाबा नसता आलो. पण परत विचार केला, आता घरी जायचं नाही, काही झालं तरी चालेल. 3 वाजले, थंडी जास्तच झाली. नंतर म्हणतोय, बाबा संन्यास घेण्यापेक्षा तिचं बोलणं खाणं पुरेल, चला घरी. आवाज दिला पत्नीला, ए दार उघड. दरवाजा ठोकला, ए दार उघड. तिने आतून आवाज दिला, कोण? संन्याशी का? नाही ग शांता, तुझा पती आलोय, तुझा पती, आणि आता रिकाम फिरणार नाही असा निर्णय घेऊन आलो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मग संत तुरी कुणाला म्हणावे तर निडोबाराय सांगतात, तेची संत तेची संत संत
संत त्यांना म्हणावे, विठ्ठलाचं ज्यांचा हेतू आहे, प्रपंचातल्या गोष्टींपेक्षा देवावर ज्यांचं खरं प्रेम आहे, देवाचं सतत नामस्मरण चिंतन करतात ना, ते खरे संत आहे. आणि अशा या खऱ्या संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो तर आपल्याला विशेष लाभ मिळणार. तुम्ही म्हणाल ताई नाही गेलो काय होईल, आमचं कपाळ सोबत येणार, कपाळ अभंगाच्या जेथे जपे तेथे कपाळ जरी जे, जेथे जपे तेथे कपाळ जरी जे, जेथे जपे तेथे कपाळ जरी जे, जेथे जपे तेथे कपाळ जरी जे. जेथे जपे तेथे कपाळ जरी जे, जेथे जपे तेथे कपाळ जरी जे, जेथे जपे तेथे कपाळ जरी जे, जेथे जपे तेथे कपाळ जरी जे. लाभतो विशेष, लाभतो विशेष सत्संगे, लाभतो विशेष, लाभतो विशेष सत्संगे. पूर्व पुष्पाचरी होती सनकोळा, पूर्व पुष्पाचरी होती सनकोळा, पूर्व पुष्पाचरी होती सनकोळा, पूर्व पुष्पाचरी होती सनकोळा. फार सुंदर. तुकोबर आहे आपल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊया ना दादा, त्या त्या ठिकाणी आपलं कपाळ आपल्या सोबत येणार. आबाजी तुम्ही कीर्तनाला आलात, तुम्ही तुमचं कपाळ सोबत घेऊन आला का घरी ठेवून दिलं? हा, सोबत घेऊन आले ना. ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी आपलं कपाळ आपल्या सोबत येणार. आणि जे नशिबात असेल तेच होणार, त्यात काही बदल होत नाही. ज्ञानोबराय सांगतात, काल लाटी चली हले नमोडी काही केले, जैसे काळे गोरी पण धुतले फिटो नेने. एकदा का माणसाला काळा किंवा गोरा रंग मिळाला म्हणजे तुम्ही त्याला कितीही फेर लावलेला कोणतंही सोप यूज करा, पण त्यामध्ये बदल होत नाही. जे नशिबात असेल ना दादा तेच होतं. एका माणसाला खीर आवडत नाही, त्याच्या पत्नीने त्याला खीर वाढली, त्याचं आणि त्याच्या पत्नीचं कडाक्याचं भांडण झालं, तो रानात निघून गेला. एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडावरती जाऊन बसला. रात्री त्याच झाडाखाली काही चोर चोरी करून येतात. काही चोरांनी तांदूळ साखर चोरलेली असते, काही चोरांनी दागदागिने चोरलेले असतात. चोर मस्तपैकी खीर बनवतात. तुम्ही तोंडाला पाणी सुटू देऊ नका बरं का, कारण आता इथे काही आपल्याला खीर मिळणार नाही. चोर मस्तपैकी खीर बनवतात, अंघोळीला जातात, अंघोळीने येतात, जेवण करायला बसतात. पहिला घास घेतला चोरांनी, तेवढं हा भांडण करून आलेला असतो पत्नीसोबत, याला खोकला येतो, हा खोकतो आणि चोरांना हा दिसतो. चोरेला खाली उतरवतात. चल ये उतर खाली, पटकन उतर. उतरवलं खाली. त्यावेळेला एक चोर म्हणाला, अरे नक्कीच याने आपण अंघोळीला गेल्यानंतर आपल्या खिरीमध्ये विष टाकलं, मग हे विष टाकलेली खीर आपण का म्हणून खायची, हे खीर यालाच खाऊ द्या. तो म्हणाला, बाबा मला खीर आवडत नाही रे, मी खीर खात नाही. माझं आणि माझ्या पत्नीचं भांडण झालं या खिरी करता आणि तुम्ही सुद्धा खीरच खाऊ घालता. ते चोर म्हणाले, आम्हाला काही सांगू नका, तुम्ही विष कालवले या खिरीमध्ये, आता ही खीर तुम्हालाच खावी लागणार. चोर त्या माणसाला जबरदस्तीने खीर खाऊ घालतात, जबरदस्तीने खीर खाऊ घालतात. याचा अर्थ असा आहे की त्या दिवशी त्याच्या नशिबात खीर होती. अरे जसं नशिबात असेल ना दादा तेच होतं, त्यात काही बदल होत नाही. पण संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेलात
तर निश्चित तुमच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहत नाही. कथा कीर्तनामध्ये जर तुम्ही आला ना आणि तुमच्या हातांच्या रेखा विचित्र जरी असल्या ना तरी त्या विचित्र रेखा बदलण्याचं सामर्थ्य या कथा कीर्तनामध्ये आहे. पण आपण कथा कीर्तनाला येतच नाही महाराज, ही फार मोठी शोकांतिका आहे बरं का. खरं तर कथा कीर्तनामध्ये आपण आलो पाहिजे, कारण लाभत विशेष संत संगे. महाराज म्हणतात पूर्वजन्मीचं जर पुण्य असेल तर संतांचे आणि आपली भेट होईल. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, पूर्व पुण्याजारे होते सानुकूल, पूर्व पुण्याजारे होते सानुकूल, पूर्व पुण्याजारी होते सानुकूल, पूर्व पुण्याजारी होते सानुकूल. हो पूर्व पुण्याजारे होते सानुकूल, पूर्व पुण्याजारे होते सानुकूल, पूर्व पुण्याजारी होते सानुकूल, वा अप्रतिम. तुकोबराय सांगतात पूर्वजन्मीचं आपलं पुण्य असेल तर संतांची आणि आपली भेट होईल. वल्ल्याकुड्याने माणसं मारून पाप केले, पण त्याने पुण्य केव्हा केले? त्यांनी 7 राजनात देवाची साठवण केली. वल्ल्याकुडी माणसं मारून पाप करायचा, आपल्याजवळ जे दगड असायचे, जे गोटे असायचे त्या माठामध्ये तो टाकायचा, पण ते दगड नसून ते शालिग्राम असायचे. त्याच्यावर संतांची कृपा झाली. संतांची भेट होणं फार अवघड आहे, पण देवाने जर कृपा केली ना तर ते होत असते. बहुआ बघाडा आये संत भेटे, आले संत भेटी, हरी जन
अवघड आहे, पण देवाने जर कृपा केली ना तर ती होत असते. त्याकरिता जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं, त्याशिवाय संतांची भेट होत नाही. आणि खरं भाग्य म्हणजेच संतांची भेट होणं. खरं भाग्य म्हणजे धन मिळणं, पुत्र होणं, सुंदर पत्नी मिळणं नव्हे. मग काय आहे खरं भाग्य? अभंगाचं तृतीय चरण. भाग्य तरी नव्हे दाना पुत्र दाना, भाग्य तरी नोहे 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 दाना पुत्र दाना. निकट वाच बरा संत पायी, निकट वाच बरा संत पायी, पूर्व पुण्य जरी होती सान कुळा, पुण्य पुण्य जरी होती सान कुळा. निकट वाच बरा संत संगे, निकट वाच बरा संत पायी, पूर्व पुण्य जरी होती सान तुकोबराय म्हणतात खरं भाग्य म्हणजे धन मिळणं नव्हे. कारण धनाची पाठी मागे कडी काढाचा लागा, म्हणून या संग खोट त्याचा, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. आपलं नाही बरं का. एरवी धन आवडत नाही असा माणूस नाही हो. अरे हा सर्व खटाटोप कशा करताय? याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्या. ज्याचे घेतले त्याचे परत केले, लोकांच्या माना मोडल्या. अरे किती बँकेमध्ये बँक बॅलन्स केला, शेतीवाडी घेतली, गाडी घेतली, म्हणजे तुम्हाला समाधान वाटेल? नाही ना. अरे माणसं आयुष्यभर धनाच्या पाठीमागे धावत राहतात बाबा. आदमी कब तक धन के पीछे भागता है? जब तक उसका निधन नहीं होता है तब तक आदमी धन के पीछे भागता है. माणसं आयुष्यभर धन 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 करत राहतात आणि शेवटी पत्रिकेत निधन लिहावं लागतं. काय लिहावं लागतं? शरीराची होय बघा आपला धनाबद्दल विषय चालू आहे बरं का. माणसं आयुष्यभर धन धन करत राहतात, शेवटी पत्रिकेत निधन लिहावं लागतं. आता तुम्ही ऐकणारे श्रोते या ठिकाणी हुशार वाटतात, चांगले वाटतात म्हणून सांगते. ए दौलत भी क्या चीज है, ए दौलत भी क्या चीज है, ये दौलत जब साथ होती है ना तो आदमी खुद को भूल जाता है मैं कौन हूँ, और ये दौलत जब साथ छोड़ देती है तो लोग भूल जाते हैं एक कौन था. आपला भरलेला खिसा आपण कसे आहोत हे जगाला दाखवत असतो आणि आपला रिकामा खिसा जग कसा आहे हे आपल्याला दाखवत असतो. धन आवडत नाही असा माणूस नाही बरं का. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, भारत भूमीमध्ये असे काही काही सख्खे भाऊ आहेत जे धनाकरता, इस्टेटी करता, संपत्ती करता स्वतःच्या भावाच्या मानेवरती कुऱ्हाडीने घाव घालायला मागे पुढे पाहत नाहीत. महाराज साने गुरुजींनी आपल्याला एक धर्म सांगितला. खरा तो
एकची धर्मा जगाला प्रेम पावे. पण आमच्या लोकांनी तो मोडून काढला, बरोबर ना मावशी? आणि आपला दुसरा धर्म चालू केला. खरा तो खरा खरा तो एकची धर्मा धुर्याचे धुर्याचे बांध कोरावे. आणि असे बांध कोरले स्वतःच्या सख्या भावालाही सोडलं नाही माऊली. म्हणून धन मिळणं काही भाग्यवान होता येत नाही, पुत्र होणं हे सुद्धा भाग्यवान होता येत नाही. कारण पुत्र जर चांगला निघाला तर जिवंतपणे स्वर्ग, आणि उलट झाले वाईट निघाला जिवंतपणे नरक आहे माऊली. बघा, एका गरीब आईवडिलांनी कष्ट करून मुलाला नोकरीला लावले. पुढे तो मुलगा कलेक्टर झाला. त्याचे आईवडील खेड्यात राहू लागले, तो शहरात राहू लागला. तो आपल्या आईवडिलांच्या भेटीला सुद्धा येत नाही. एक दिवस त्याचे आईवडीलच त्याच्या भेटीला जातात. अगदी अंगावरती कपडे फाटलेले असतात, जीर्ण झालेले शरीर, पायामध्ये चप्पल सुद्धा तुटलेली असते, फाटके कपडे अंगामध्ये घातलेले आहेत. काठी टेकवत 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 ते आईवडील आपल्या मुलाच्या भेटीला जातात. नेमका त्याच दिवशी त्याच्या मुलाचा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठी पार्टी ठेवलेली असते. खूप मोठे मोठे लोक त्या ठिकाणी आलेले असतात. हे आईवडील सुद्धा त्या ठिकाणी जातात, आपल्या मुलाला मिठी मारायला जातात. त्यावेळेला तो मुलगा आपल्या आईवडिलांना दूर लोटून देतो, ढकलून देतो. महाराज, लोक विचारतात त्या मुलाला, काय हो, हे कोण आहेत? त्यावेळेला तो मुलगा सांगतो की अहो, कुणी भिकारी असेल आणि माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने भीक मागायला आले असतील. त्यावेळेला अक्षरशः रडायला लागतात ते आईवडील. आणि एकदाच ते आईवडील आपल्या मुलाच्या भेटीला गेले माऊली, परत भेटीला सुद्धा गेले नाही. आणि त्यांचं अंतःकरण बोलून गेलं त्या ठिकाणी, अरे देवा, हे देवा, तू मला असा मुलगा नाही दिला असता ना बाबा, तरी सुद्धा बरं झालं असतं रे. नको देऊ देवा पोटी हे संतान. बघा, इथे बसलेल्या सर्व तरुणांना माझे हात जोडून विनंती आहे गड्या, तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करा, तुम्हाला जीवनात कशाचीच कमी पडणार नाही. पण आपलं कसं आहे सांगू का? अरे 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आईवडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आपली संस्कृती तरी काय आहे? मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव अशी म्हणणारी आमची ही संस्कृती. आणि त्यांचेच आईवडील आज वृद्धाश्रमात राहतात. आणि जास्तीत जास्त वृद्धाश्रमात राहणाऱ्या कोणत्या आईवडिलांची संख्या असेल ना, ती आहे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आईवडिलांची. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? अरे फार मोठी डिग्री मिळवली म्हणजे झालं बाबा? अरे तुम्ही फार एज्युकेटेड असाल, पण तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांभाळत नसाल ना, तर तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या डिग्रीचा काहीच उपयोग होत नाही त्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने आईवडिलांची सेवा करा. बघा, एकदा ढगा आड गेलेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेलेली आई परत दिसणार नाही माऊली. अरे पैशाने तुम्ही सगळं काही खरेदी करू शकता, बंगला, गाडी, शेती, वाडी, पण पैशाने आईवडील खरेदी करू शकता? अरे जिंदगी में पैसों से सब कुछ मिल सकता है, लेकिन एक बात पैसों से कभी नहीं मिल सकती, उसे माँ बाप कहते हैं, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईवडिलांची सेवा करा गड्या. आणि बघा, या वृद्धाश्रमात राहणाऱ्या जास्तीत जास्त कोणत्या आईवडिलांची संख्या असेल ना, ती आहे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आईवडिलांची. मग काय
घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? एखाद्या वेळेला जाओ त्या वृद्धाश्रमाला, भेट द्या आणि विचारा त्या खितपत पडलेल्या आई वडिलांना की काय हो आई, ओ बाबा, तुमचा मुलगा काय करतो? ते वेळेला सांगतील ते आई वडील, अहो आमचा मुलगा ॲडव्होकेट आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, पायलट आहे, टीचर आहे, प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमामध्ये खितपत पडलेलं एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार की आमचा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे माऊली, ही वस्तुस्थिती आहे. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा. मला जर कोणी विचारलं ना की सुरेखाताई, अहो या जगामध्ये श्रीमंत कोण आहे, मी सांगेल त्याला, बाबा अरे ज्याला आई वडील आहेत ना तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांचे शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण? ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढले ना रे बाबा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. ज्या वेळेला आई वडील असतात ना रे घरामध्ये, त्यावेळेला कळत नाही आपल्याला त्यांचं प्रेम, त्यांची माया. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात ते आपल्याला. रात्री बेरात्री घरी येऊ द्या तरी सुद्धा आपली आई आपल्यासाठी जागीच असते मावळी. एखाद्या वेळेला आपण जेवण नाही केलं ना, आपली विचारते, ए बाळा बाळा जेवलास का नाही रे तू? असं म्हणणारी जर कोण असेल ना जगाच्या पाठीवर, लाभाविना प्रीती करणारी जर कोण असेल ना, तर ती आपली आई आहे गड्या. बघा, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना, आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. व्याख्यान झाल्यानंतर भावेने करता सुंदर मखमलीचं बिछाईत केलेलं असायचं. भावेंनी त्याच्यावरती आपल्या आईचं मडकं पातळ अंथरावं, त्याच्यावरती झोपावं. लोकांनी विचारावं भावेंना, काय हो भावे, आम्ही फार सुंदर मखमलीचं बिछाईत केलंय हो तुमच्याकरिता, आणि तुम्ही त्याच्यावरती मडकं पातळ काय अंथरता? त्यावेळेला भावे म्हणतात, अहो तुमच्याकरिता असेल ती मखमलीची गादी, तुमच्याकरिता असेल ते मऊ लुसलुसीत बिछाईत, पण ऐका ना, ज्या वेळेला मी या मडके पातळावर झोपतो ना, त्यावेळेला मला असं नाही वाटत हे मडकं पातळ आहे, मला असं वाटतं ही माझ्या आईची मांडी आहे. कारण सावकार, अहो आज माझी या जगामध्ये नाही, ती या जगामधून निघून गेली. ज्या वेळेला मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपायचो ना, त्यावेळेला मला तोच आनंद मिळायचा. आज मी या मडक्या पातळावर झोपतो, त्यावेळेला सुद्धा मला हाच आनंद मिळतोय. मला असं वाटतं ही माझ्या आईची मांडी आहे, माझ्या आईची मांडी आहे. गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतो, आणि आम्ही आमच्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढतो रे. इथे तमाम बसलेल्या तरुणांना माझे हात जोडून विनंती आहे, अरे तुम्ही देवाची स्वतंत्र भक्ती नाही केली ना तरी सुद्धा चालेल, पण आई वडिलांची सेवा करा. भक्त पुंडलिकाने आई वडिलांचीच सेवा केली, तुम्ही सुद्धा आई वडिलांची सेवा करा. अरे आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी तुम्ही घर दिलं नाही तरी चालेल, बंगल्यावर बसवलं पाहिजे, पैसा प्रॉपर्टी इस्टेट संपत्ती दागदागिने नाही दिले तरी चालतील गड्या. फक्त दोन शब्द का होईना आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोलावे लागतात, पण आपण ते सुद्धा करत नाही. ही फार मोठी अडचण आहे. हरे बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों हैं, इस बात को मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, ये बंगला कोठी बनाई है, माँ बाप ने ना
ना तुकोबराय म्हणतात भाग्यवान होता येत नाही, कारण चांगला निघाला तरच स्वर्ग आहे, नाहीतर त्या ठिकाणी नरकासारखं जीवन आहे माऊली. सुंदर पत्नी मिळणं सुद्धा भाग्यवान होता येत नाही, मग भाग्य तरी काय आहे. निकटवास बरा संतापाई, संतांच्या पायाजवळ निकट वास्तव्य करणं तुकोबराय म्हणता हेच खरं भाग्य आहे. पण आपण संतांच्या संगतीत जातो का हो? आपण संतांच्या संगतीमध्ये जायलाच तयार नाही माऊली. पण मी सांगेल तुम्हाला, आणि तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जात असाल ना तर निश्चित तुमच्या जीवनाचं सोनं होईल. पण तुम्ही संगत केली दारुड्याची, वाईट माणसाची, निश्चित तुमच्या जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याही पुढे जाऊन सांगते, 100 गाढवांचं मालक होण्यापेक्षा, 100 गाढवांचं वाक्य नीट ऐका, 100 गाढवांचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नोकर होणं कधी चांगलं आहे. अरे नालायकांमध्ये बसून आपली इज्जत घालवण्यापेक्षा माडकऱ्यांमध्ये बसून हरिपाठ करायला शिका ना. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. पण आपण संतांच्या संगतीमध्ये जायलाच तयार नाही बरं का. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर तुकोबारायांच्या कीर्तनाला येऊन बसायची माऊली. म्हणूनच सर आज छत्रपती शिवाजी महाराज के असं म्हटल्यानंतर जय जयकार होतो. हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही, हा जय जयकार त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आहे. म्हणूनच सर आज 33 कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिर आहेत माझ्या दादांनो, पण एकही मंदिर माझ्या राजांचं नाही याचं वाईट वाटत नाही. कारण आज ही जी काही मंदिरं आहेत ना, ही केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. म्हणूनच तर आज म्हणावंसं वाटतं, अरे 33 कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिरं आहेत, पण एकही मंदिर नसताना ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून ठेवलंय ना, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, विद्वान पाहिजे, बलवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे, सगळेच्या सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. नाहीतर आपण शिवभक्त नुसतं म्हणायचं, अंधार झालाय आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. काही महाशय याचेही पुढचे, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बोलावता हो राजांना? दारूच्या बाटल्यांचे झाकणं गोळा करायला की आपण काय काय धिंगाणे करतो ते पाहायला? अरे कशाला बोलावता राजांना? अरे त्या राजेच्या तत्वांवर चालले त्या तत्वांवर तुम्ही चला. नाहीतर आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या, त्यांच्या समोर दिवे कोणी लावावे याच्यावरून आम्ही वाद घालायला लागलो. मग आम्ही दिवे काय लावणार? आणि मला तर खरंच कधी कधी प्रश्न पडतो माऊली की अरे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवायची गरज पडते, मग आपण तरी काय करतो? हा, आज आपल्या घरामध्ये त्यांचे फोटो आहेत, प्रतिमा आहेत, पुतळे आहेत, पण विचार किती घेतले? विचार घेतले मात्र शून्य. खऱ्या अर्थाने विचार आत्मसात करा. आज लोक त्यांच्यासारखे राहायला लागली, फार चांगली गोष्ट आहे, पण त्यांच्यासारखं राहून भागणार नाही. तर ते ज्या तत्वांवर चालले त्या तत्वांवर तुम्ही चला, तरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झालेला आहे असं आपण समजू. नाहीतर आपण काय लाखो रुपयाचा डीजे सांगतील आता उद्या शिवभक्त, चांगली फुल दारू पितील
आणि त्या डीजेवाल्याला म्हणतील, ओ डीजेवाल्या बजाव. अरे आपली ही अशी बेदरगार अवस्था बघून काय वाटत असेल हो राजांना, की एवढं स्वराज्य आपण यांना मिळवून दिलं आणि हे असल्या खालच्या दर्जाचं जीवन जगतायत. हा तर राजांचा पराभव झाला महाराज. अरे राजांना कुठलंच व्यसन नव्हतं आणि तुम्ही जर दारू पिऊन त्या ठिकाणी व्यसन करून जयंती साजरी करत असाल, काय वाटत असेल राजांना. म्हणूनच सर म्हणावंसं वाटतं, अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. शिवनेरीवर शुभ जन्मला आ शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सर राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. शोभाजय मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे उभे राहतात, कारण कर्तृत्व होतं तसं आपल्या राजांचं बरं का. म्हणून राजा असावा तो शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा. पण त्यांना घडवण्यामागे जर महत्वाचा मोलाचा वाटा कुणाचा असेल ना, तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा. म्हणूनच तर आज इतिहासात नाव कोरल्या गेलं राजमाता जिजाऊंचं, कारण तसं कार्य होतं जिजाऊंचं. आपल्या माता माऊल्यांचे फार संकुचित विचार झाले बरं का. अरे आमचा मुलगा एखादं चांगलं कार्य करायला निघाला, आमचे त्याला मध्ये चढवते, पेंट्या ए बाड्या असल्या भानगडीत पडू नको, बरोबर आहे ना. आणि आमच्यासारख्या महिला कीर्तनकार त्यांच्या घरी गेल्या का आम्हाला म्हणतात, ताई आमचा पिंट्या बाड्या असला हुशार आहे ना, त्याला मोबाईल मधलं सगळं कळतं. अगं बाई थांब, त्याला थोडं मोठं होऊ दे, मग दाखवेल तर तुला. खऱ्या अर्थाने जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धारी. तुम्हीच ठरवू शकता की तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा हवा का आणखी दुसरा कुठला बरं का.
कारण संस्कार जर केले ना तर संस्कृती टिकणार, संस्कृती जर टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म जर टिकला तर राष्ट्र टिकणार. आणि म्हणून ही जबाबदारी आहे तुम्हा माता माऊल्यांची. म्हणूनच सर आज म्हणावं असं वाटतं, माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस, माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले अंगणी तुळस, माता तुम्ही जर नसत्या ना माता तर नसते लढले हो मावडे. आणि खऱ्या अर्थाने माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे. म्हणून धन्य आहे राजमाता जिजाऊ, धन्य धन्य थोर आई शिवरायाचे जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाचे जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाचे जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य आहे राजमाता, कारण लहानपणीच रामायण महाभारत यातील कथा सांगून त्या परमपुरुषाच्या ध्येयाची जाणीव करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यावेळेस कुठं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले, फुकट नाही घडले महाराज. आणि म्हणून तुम्हीही तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार द्यायला पाहिजे. फार गरज आहे बरं का काळाची. आज एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही अरे मुलांमध्ये जर बघायला गेलो ना तर आम्हाला व्यसन दिसते, आणि या आमच्या मुलींमध्ये आमच्या दिदींमध्ये बघायला गेलो तर आम्हाला फॅशन दिसते. आणि याचा जो वाईट परिणाम आहे ना तो या लहान लहान मुलांवर होतो. हे लहान मुलं बघा बरं किती संस्कारी मुलं आहेत, चांगले कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. याला म्हणावे संस्कार, नाही तर काही खरं राहिलं नाही माऊली आजकाल. पण मी सांगेल तुम्हाला, अरे या व्यसनाने कुणाचंही चांगलं होत नाही, चांगलं झालं नाही, आणि पुढे फ्युचरमध्ये सुद्धा चांगलं होणार नाही. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये व्यसनाबद्दल बोलत असते बरं का. अरे यो बोतल पीने से क्या फायदा, यो बोतल पीने से क्या फायदा. सुबह पी जाओगे तो शाम को उतर ही जाएगी, लेकिन 7 दिन ये हरिनाम का प्याला पी तो देख बंदे तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून दारू पिऊन आपलं आयुष्य काय बर्बाद करता. अरे संसार उद्ध्वस्त होता, आयुष्य उद्ध्वस्त होतात, आणि या दारुड्या माणसाला कुठेही मान सन्मान प्रतिष्ठा देत नाहीत लोक बरं का. फार सुंदर राष्ट्रसंतांचं भजन आहे. क्या किया क्या किया क्या किया ओ तूने जीवन गवा दिया, क्या किया रे हो, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया.
जोडून विनंती आहे माझ्या दादांनो, आणि जीवनामध्ये व्यसन करू नका आणि दुसऱ्याच्या बहिणीचं जीवन बर्बाद करू नका. जीवनामध्ये व्यसनही करू नका आणि फॅशनही करू नका बरं का. तुम्ही माझ्या सर्व बहिणींसारखे आहात, बरोबर ना? आहात ना माझ्या दिदींनो? फॅशन करू नका. आजकाल एवढी फॅशन वाढत चालली हो, तुम्हाला काय सांगावं. अरे जीन्स पॅन्ट टी शर्ट शिवाय दुसरी गोष्टच नाही. अरे बस स्टँडवर जा, त्या मुली बसलेल्या असतात, हातात मोबाईल असतो, चांगल्या बघत असतात. मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा कळत नाही हो. फार भीषण परिस्थिती निर्माण झाली. पण मी सांगेल तुम्हाला, अरे आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद, आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही का? कारण जीन्स पॅन्ट. जीवनामध्ये माणुसकी सांभाळा. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही. अरे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव आहे माणुसकी. आणि जगातील सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल ना, तो आहे माणुसकी. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. धर्म जाती प्रांती भाषा वेश सारी संपुदे, एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. म्हणा अन पुन्हा पसरो मनावर. वा मानसाने मानसाशी जोराने म्हणा. हीच मुची प्रार्थना, हीच मुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. हीच मुची प्रार्थना. माणसाने माणुसकी सांभाळा. जरा गोड बोला बरं का. आजकाल लोक गोड बोलत नाही. गोड बोलायचे काही पैसे मोजावे लागत नाही. आणि जरा जीवनामध्ये दुसऱ्यांचं चांगलं करा. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नाही बन सकते तो काटे बन कर मत रहना. फार सुंदर आहे भजन. फार त्या ठिकाणी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. कारण जीवन में हमें मनुष्य जीवन मिला है तो हम ऐसी भलाई करें कि दुनिया हमें याद रखे, ना कि लोग हमारा धिक्कार करे. ऐसा जीवन जीने लायक नहीं है. म्हणून चांगलं वागा. आणि तुकोबाराय सांगतात की संतांच्या सानिध्यात राहा. संतांचे पाय हेच वतनदारीचे ठिकाण मानून त्यांच्या पायावरती जीव अर्पण करावा अभंगाच्या शेवटच्या चरणी. तू का म्हणे करावी मिराज, तू का म्हणे करावी मिराज, करावी मिराज, तू का म्हणे करावी मिराज. बळी संतापासे द्यावा जेवा, बळी संतापासे द्यावा जेवा. पूर्व पुण्य तरी आज सानुकूळ, पूर्व पुण्य तरी आज सानुकूळ. बळी संतापाची द्यावा जीव, बळी संतापाची द्यावा जीव. पूर्व पूर्ण जरी होती सनुकूळ, पूर्व पूर्ण जरी
इथपर्यंत आपण आलोय. सर्वांनी हातामध्ये टाळी, मुखात नाम, विठोबा रखुमाई भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुकोबर आहे आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे हे जे करावी मिराशी बडी संतापाई द्यावा जीव. की तुम्हाला जर जीव द्यायचा असेल, आता जीव द्यावा म्हणजे त्यांच्या पायावर आत्महत्या करावी असा मुळीच अर्थ नाही. जीव देणे म्हणजे शरण जाणे. शरण जायचं झाले तर देवाला जावे किंवा संताला जावे. ऐसी अशी शरण जावे, ऐसी अशी शरण जावे. शक्ती जीवे नवंची, शक्ती जीवे नवंची, शक्ती जीवे नवंची, शक्ती जीवे नवंची. कारण आपलं रक्षण देव किंवा संत करू शकतात, दुसरं तिसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून शरण जायचं झाले तर देवाला जावे किंवा संतांना जावे. आता आपली कीर्तनाची वेळ या ठिकाणी झालेलीच आहे. बघा, या ठिकाणी फार मोठा सप्ताह तुमचा आमचे हरिभक्त पारायण मार्के महाराजांच्या अथक मार्गदर्शनाखाली होत आहे. आणि हे फार मोठं धर्माचं कार्य आहे बरं का. आणि हा सप्ताह तुम्हाला असाच टिकवून ठेवायचा आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथे पूर्णविराम. बघा, या ठिकाणी या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम यूट्यूब मार्फत होत आहे बरं का. तुम्हाला जर हा कार्यक्रम कुठेही बघायचा असेल, घरी बघायचा असेल, गाडीत बघायचा असेल, मोबाईलवरती टाकायचं, गजरमुक्ताईचा, अगदी सर्व कार्यक्रम या ठिकाणी झालेले तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून दादांनाही धन्यवाद. झालेली सेवा या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली. कण कण में गण गणात बोलते श्री गजानन माऊली. गण 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 में गणात बोलते श्री गजानन माऊली. कण कण में गण गणात बोलते श्री गजानन माऊली. कण 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 में गणात बोलते श्री गजानन माऊली. श्री गजानन माऊली हो, जय गजानन माऊली. श्री गजानन माऊली हो,
महाराजा